नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच महिलांना हा प्रश्न आहे की सेसा हब मध्ये जी कोडिंग सोडवायची आहे ती कशी सोडवायची आहे त्याचा व्हिडिओ तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की का सोडवायची, काय फायदा आहे कंपनीला कोडिंग सोडवण्याचा। तर हा योग्य प्रश्न आहे त्यांचा आणि ह्याचं उत्तर मात्र मलाही देणं गरजेचं आहे। जे कोडिंग आहे ते कोडिंगचं एक विजन आहे, म्हणजे कोडिंग याच्यासाठी सोडवायचे आहे की आपलं जे ऍप्लिकेशन आहे, जी आपली वेबसाईट आहे ती त्याचा रीच जो आहे तो वाढला पाहिजे किंवा वाढावा। आता कोडिंग सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार वेबसाईटवर जाणार, वारंवार ऍप्लिकेशनवर जाणार, म्हणजे तिथं काय होणार की वारंवार ते गुगलला समजणार की वारंवार लोक या सॉफ्टवेअरवर चालल्यात, या वेबसाईटवर चाललेले आहेत। मग त्याच्यामध्ये काय होतं की ऍडव्हर्टाइजमेंट जे अदर कंपन्यांचे जे आहेत ते ऍडव्हर्टाइजमेंट येण्याच्या, जसं की आता बघा एक्झाम्पल आपण युट्यूबवर काही बघायला जातो तर वारंवार ऍडव्हर्टाइजमेंट येतात, ठीक आहे। आपण इन्स्टावर जातो तिथे स्पॉन्सर ऍडव्हर्टाइजमेंट येतात। म्हणजे आता सध्याला सिच्युएशन काय झाली, कुठलंही ऍप्लिकेशन वापरा, कुठलंही काही वापरा तर काय होतं, ऍडव्हर्टाइजमेंट येतात। आता बघा छोटासा आपण गेम खेळत असतो, आता आपले लेकरं वगैरे गेम खेळतात, आपण गेम खेळत खेळत काय होतं, ऍडव्हर्टाइजमेंट येते की नाही। मग हे ऍडव्हर्टाइजमेंट काय येते, कारण की हे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च असतो किंवा जे ऍडव्हर्टाइजमेंटचा जो पैसा मिळतो तो मिळतो कंपनीला, ठीक आहे। तर त्याच्यामुळे काय होतं, जी कंपनी असते ती त्या ऍप्लिकेशनची कंपनी ऑथराइज देते की तुम्ही याच्यावर आमच्या सॉफ्टवेअरवर ऍडव्हर्टाइजमेंट करा किंवा युट्यूबवर ऍडव्हर्टाइजमेंट करा। मग ह्याच्यामध्ये फायदा असा होतो कंपनीला की अशा ऍडव्हर्टाइजमेंट मिळून जातात। दुसरी गोष्ट की तुम्ही वारंवार वेबसाईटवर जातात तर खरेदीसाठी तुम्ही तिथे खरेदी करू शकतात, वारंवार तुम्हाला प्रोडक्ट शो होतात, प्रोडक्ट्स दिसतात, तुम्ही खरेदी करू शकतात, कस्टमर वाढतात। सगळ्यात महत्वाचं की कंपनीला कस्टमर वाढतात, कोडिंगच्या माध्यमातून काय होतात, कंपनीला कस्टमर वाढवतात आणि त्याचं जे काही बेनिफिट आहे ते कंपनी बेनिफिट कस्टमरांना देते। मग ह्याच्यामध्ये कोडिंग सोडवण्याचा फक्त एकमेव उद्देश तोच आहे, कस्टमर वाढवणे, कस्टमरचा रीच वाढवणे। कस्टमरचा रीच वाढला तर कंपनी बाहेरच्या पण कंपन्यांचे प्रोडक्ट जे आहे ते सॉफ्टवेअरमध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये ऍड करू शकते आणि बाहेरून ज्यावेळेस आपण आपल्या कंपनीला जर बाकीच्यांचे प्रोडक्ट जर आपण ऍड केले तर त्याचा कंपनीला फायदा होतो, त्याचे चार्जेस कंपनीला मिळतात, म्हणून कोडिंग सोडवण्याचं काम कंपनीने तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये जे कस्टमर कोडिंग सोडवण्यासाठी इन्व्हॉल्व्ह होत आहे त्यांच्यासाठी विशेष कोडिंग सोडवायचं जे आहे ते जे टार्गेट आहे 40,000चं टार्गेट आहे ते एका महिन्यामध्ये कंप्लीट झालंच पाहिजे। जर एका महिन्यामध्ये टार्गेट कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला पैसे मिळत नाही, ठीक आहे। हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। पहिली गोष्ट, कोडिंग सोडवायचं, जॉईनिंग करायचं की नाही करायचं याचा पहिले डेमो सोडवा तुम्ही। डेमो सोडवल्यानंतर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन करा, कारण की जॉईनिंग डायमंड गोल्ड आयडी मध्ये फ्री आहे, त्याच्यामुळेच आम्ही हे आयडी काय दिलेली आहे, फ्री। म्हणजे तुम्हाला जमलं तर ठीक, नाही जमलं तर तुम्हाला दुसरे प्रोडक्ट्स आहेत, दुसरं तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे जे की तुम्ही त्या माध्यमातून इन्कम घेऊ शकतात। ज्याची स्वतःहून इच्छा आहे की मला फक्त सेसा हबची कोडिंगचीच आयडी घ्यायची आहे, त्या कस्टमरांनी त्याच्या स्वतःच्या स्व इच्छेने तो स्पेशल आयडी काढायचा आहे, ठीक आहे। आणि विशेष म्हणजे जे तुम्ही आयडी काढतात त्याचं गोल्ड आणि डायमंड मध्ये फ्री दिलेलं आहे, म्हणजे हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये मिळतंय, बरोबर आहे। कारण की गोल्ड डायमंड मेंबरशिपचं जे तुम्ही घर बसल्या प्रोडक्ट्स तयार करताय, प्रोडक्ट्स कंपनीला देताय, त्याचे पैसे तुम्हाला मिळायला लागले। जे तुम्ही कस्टमरांना तुमचा रोजगार ची ऍडव्हर्टाइजमेंट करताय, जाहिरात करताय, जे तुमच्या माध्यमातून कस्टमर आपल्याला जॉईन होत आहे तर त्याचे पैसे कंपनी तुम्हाला द्यायला लागलेली आहे आणि वरतून हे जे सेसा हब कोडिंग आहे ते फ्री ऑफ कॉस्ट द्यायला लागलेली आहे। म्हणजे तिथे तुम्हाला नाही जमलं किंवा उद्या तुम्हाला त्याच्यात नाही जमायला लागलं तर तुमचं नुकसान नाहीये कुठं, बरोबर आहे। त्यामुळं जेणेकरून तुमचा फायदाच व्हावा यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ठीक आहे। त्यामुळं डेमो पहिले सोडवा, त्यानंतर तुम्ही ते जॉईनिंग करा आणि सेसा हबची जरी जॉईनिंग केली तर तुम्हाला रिटर्न गिफ्ट मिळतं, तुम्हाला रिटर्न प्रोडक्ट्स तुमच्या घरी येऊन जातं, ठीक आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेंटेन करून, सगळं विचार करून तुम्ही सेसा हबचं कोडिंगचं काम करू शकता। आता दुसरं आहे डायरेक्ट सेलिंग। हे काय प्रकार आहे, डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्हाला 5,000 रुपये फिक्स कसे दिले जातात। डायरेक्ट सेलिंग जे आहे तुम्हाला काय करायचंय, स्वतःला वन टाइम एकदा, फक्त एकदा तुम्हाला 599 पासून पुढे खरेदी करायची आहे, खरेदी, ठीक आहे। जे आपण
अदर प्लॅटफॉर्मवर अदर जे आपले शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये जाऊन आपण जशी खरेदी करतो तसं तुम्हाला फक्त एकदा सेसा हबच्या वेबसाईट किंवा सेसा हबच्या ऍप्लिकेशनवर यायचं आहे. 599च्या पुढे तुम्हाला एकदा खरेदी करायचे. तुम्ही एकदा खरेदी करा किंवा वारंवार खरेदी करा, याची चॉईस तुमची. पण इन्कम साठी तुम्हाला फक्त एकदा खरेदी करायची. खरेदी एकदा, इन्कम अनेकदा. काय आहे? खरेदी एकदा, इन्कम अनेकदा. म्हणजे तुम्ही 599ची एक्झाम्पल खरेदी केली आणि तुम्ही प्रोडक्टचे स्टेटस ठेवले. जसं की आता आपल्याला जर समजा साड्यांचा व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्याला भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता मार्केटमध्ये रिसेलिंगचं एक काम चालू झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायची नाही, फोटो ठेवायचे, प्रोडक्ट्स विकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात. पण मला एक गोष्ट सांगा, रिसेलिंग तुम्ही करता, तुम्हाला कस्टमर मिळतात का? कशाला तुमच्याकडून कोणी खरेदी करेल? त्याचा काय फायदा आहे तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी? तो काय म्हणे, यांच्याकडून खरेदी करण्यापेक्षा मी मार्केटमधून खरेदी करेल किंवा मी ऑनलाईन खरेदी करेन. सगळ्यांना ऑनलाईन माहिती झाले. रिसेलिंग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामधून जास्त मार्जिन किंवा आउटपुट मिळतच नाही, कारण प्रत्येकाला माहिती झालेला आहे सगळ्या गोष्टी. मग आपल्याकडेच का खरेदी करतील? का? कारण की त्यांनाही एक रोजगार मिळतोय. म्हणजे समजा जर एखाद्याने तुम्ही स्वतः 599ची खरेदी केली, तुम्ही फोटोज ठेवले स्टेटसला, त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होमची एक ऍडव्हर्टाइजमेंट ठेवली, तर जो कस्टमर आहे, जो तुमच्या अंडरमध्ये जे पब्लिक आहे, महिला आहे, ते तुम्हाला विचारणार, बाई हे काय आहे? 5,000 तुला फिक्स सॅलरी मिळणार आहे, नेमकं तू काय करतेस? विचारणार नाही का? मग त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकतात, बाई काही नाही, सिंपल आहे, 599ची तुला फक्त एकदा वन टाइम खरेदी करायची आहे आणि तू लाईफ टाइम याच्यामधून इन्कम घेऊ शकते. बस एवढंच तुम्हाला तिला आन्सर द्यायचं आहे. ते कसं बरं? ती स्वतः प्रश्न ठेवते, मग तिला जे तुम्ही करताय प्रोसेस तीच तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे किती सिंपल नाही का? मग ती सेम तसंच करेल. मग आता 599ची खरेदी ती पण तुमच्या चॉईसेबल. म्हणजे तुमचं इथे कुठे इन्व्हेस्टमेंट आहे का? नाहीये, है ना? आपण जे डेली नीड्स ज्या गोष्टी असणार आहे, जे तुम्ही महिन्यातून, वर्षातून, 6 महिन्यातून ती वस्तू तुम्ही खरेदीच करतात, असे प्रोडक्ट्स आपण तिथे शो अप करणार आहोत. ठीक आहे? म्हणजे इथे तुमची कुठली गुंतवणूक झाली का? नाही. मग काय होतं की तुमच्या अंडरमध्ये असं शॉपिंग होऊ लागले. म्हणजे तुमच्या अंडरमध्ये काय होतीये, कस्टमर बेस वाढतोय. म्हणजे समजा एक्झाम्पल तुमच्या अंडरमध्ये 50 कस्टमर झाले तर तुम्हाला 50 पॉइंट मिळतात. तर 50 पॉइंट मिळाल्यानंतर तुमचं तिथं काय होतं, सॅलरी चालू होऊन जाते. मिनिमम जर तुमचे 50 पॉइंट असेल तर तुम्हाला 1,000 रुपये मिळतात आणि जर तुमचे 500 पॉइंट असेल तर 5,000 रुपये मिळतात. मग आता हे पॉइंटवर तर सॅलरी मिळणार आहे, पण कमिशन म्हणजे प्लस कमिशन सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे? म्हणजे एखादा कस्टमर तुम्हाला जॉईन झाला, एक्झाम्पल तुमच्या अंडरमध्ये 50,000चा बिझनेस झाला, तर ते सुद्धा 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आणि जे पॉइंट आहेत त्याची सॅलरी मिळणार. मग आता तुम्हीच कोपर्यंत खरेदी करणार, विक्री करणार. मग त्याच्यामध्ये काय होतं, जी तुमची टीम वाढते. म्हणजे तुम्ही समजा 50 कस्टमर जोडलेले आहेत, त्या 50 कस्टमरांना पण वाटणार ना मला पण 4 पैसे मिळाले पाहिजे, मग ती पण सेलिंग करणार. मग ती जर सेलिंग करत असेल, म्हणजे जे तुमचे 50 कस्टमर आहेत, 50 कस्टमर पण सेलिंगसाठी लागलेत, ते सुद्धा स्वतः स्टेटस ठेवतायत, ऍडव्हर्टाइजमेंट करतायत, तर 50 कस्टमरांचा, एका कस्टमरचा 1,000 रुपयाचा बिझनेस धरूया, तर 50 कस्टमरांचा परत 50,000चा बिझनेस झाला. मग परत 50,000चा बिझनेस त्यांचा झालाय, पण तरी कमिशन तुम्हाला मिळणार आहे 5,000 रुपये. म्हणजे सेकंड लेवल, त्यांनाही मिळणार कमिशन, तुम्हालाही मिळणार कमिशन. म्हणजे 3 स्टेप मध्ये सिमिलर कमिशन मिळणार. त्यांना जर 5,000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला बी 5,000 रुपये मिळणार. त्यांना जर 1,000 रुपये मिळत असतील, तुमच्या अंडरमध्ये समजा 50 कस्टमर आहेत, त्यांना 1,000 रुपये मिळत असतील, तर त्यांना 1,000 रुपये मिळतात, पण तुम्हाला पण 1,000 रुपये मिळणार. म्हणजे सिमिलर कमिशन तुम्हाला मिळणार झालं. आणि हे कशामध्ये, फक्त 599 पासूनच्या खरेदीमध्ये. मग कोणी 599ची खरेदी करेल, कोणी 700ची करेल, कोणी 800ची करेल, कोणी 1200ची करेल, कोणी 1500ची करेल, तर कोणी 5,000ची करेल, तर कोणी 50,000ची सुद्धा खरेदी करू शकेल. ऍज अ खरेदी जी आहे ते चॉईसेबल आहे, तुम्हाला कुठली खरेदी करायची. म्हणजे सेसा हब कोडिंगचं सांगितलं, सेसा हब डायरेक्ट सेलिंगचं सांगितलं. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच उत्तर दिलं, सेसा हब कोडिंग का? कारण की कस्टमर तिथं येतोय आणि कस्टमर तिथं आल्यानंतर विक्री होतीये आणि विक्री जनरेट झाली म्हणजे कंपनीचा कस्टमर बेस वाढला आणि कंपनीचा कस्टमर बेस वाढल्यामुळे कंपनी तुम्हाला 4,000 रुपये सॅलरी द्यायला लागली. इज दॅट क्लिअर? म्हणजे सेसा हब कोडिंगचे 4,000 रुपये सॅलरी देते, डायरेक्ट रिसेलिंगचे 500 पॉईंट जर झाले तर त्याचे 5,000 रुपये सॅलरी देते. म्हणजे फिक्स सॅलरी तुमची 9,000 रुपये झाली आणि डायरेक्ट सेलिंगचं तुमचं कमिशन सुद्धा तयार होतंय 3 लेवलमध्ये. म्हणजे तुमची पब्लिक वाढणार आहे. आता मार्केटमध्ये सेलिंग, रिसेलिंग,
आता मार्केटमध्ये सेलिंग, रिसेलिंग, जॉईनिंग याच्या व्यतिरिक्त कुठलं काम आहे का हो? नाहीये. पण श्रीलॅब एंटरप्राइजेस तुम्हाला सेलिंग, रिसेलिंग, तुम्हाला जसं डायरेक्ट इन्कम, लेवल कमिशन, बिझनेस कमिशन, त्यासोबत जर काहीच तुम्हाला नाही जमत असेल, काहीच नाही जमत आहे, तर सरळ सरळ पूजा सामग्रीचे प्रोडक्ट्स तयार करा, कंपनीला पाठवा, कंपनी घ्यायला तयार आहे. इट्स क्लिअर. हे तर तुम्ही करू शकतात, म्हणजे तुमच्या हातात आहे. याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याला कोणाला कन्व्हिन्स करण्याची गरज आहे का? नाही. मग फुलवत तयार करा, लांबवत तयार करा, वस्त्रमाळ तयार करा, कच्चा माल कंपनीकडून घ्या, तयार माल बनवा आणि कंपनीला पाठवा. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला कुठलंही टेन्शनचं काम नाहीये. तर बऱ्याचसा कन्सेप्ट मी व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की विचारा. आपला सरळ सरळ जो आयडिया आहे तो असं धरून चला, ग्रेट धरा. खरेदीपासून जर विचार केलात 599, 999, 2000, 3000. सध्या आपला नवीन प्लॅटफॉर्म जसं की नवीन सेसा हबचं जे आपलं चालू असल्यामुळं आपण एवढे छोटे छोटे आयडी ठेवलेले आहेत. इन फ्युचर हे आयडी नक्कीच वाढणार. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन जेवढं तुम्ही लवकर करचाल तेवढ्या लवकर तुम्हाला कमीत कमी खरेदीमध्ये किंवा कमीत कमी जॉईनिंगमध्ये, कमीत कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला हा आयडी मिळणार आहे. ठीक आहे. थँक्यू.